ओके, तुला आपल्या लग्नाविषयी पुन्हा विचार करायचा आहे का? ठीक आहे, एक काम कर, तू विचार वगैरे नको करूस. एक काम करूया आपण हे लग्नच नको करायला. शनाया हसत म्हणाली, तुझ्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण बोलू यावर. शनायाच्या या उत्तराने वेदांतची सगळी हवाच गेली होती. तरी देखील त्याने स्वतःला सावरत आपला हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि डोळ्यात पाणी आणत तो म्हणाला, शनाया, तुझं माझ्यावर प्रेम राहिलं नाहीये का? तू माझं सोड रे, तू तुझं सांग, तुझं आहे माझ्यावर प्रेम? शनायाने अलगदपणे वेदांतचा तिच्या खांद्यावरचा हात बाजूला केला. तिने आदित्यला वचन दिलं होतं की ती कुठल्याही पुरुषाच्या जवळ जाणार नाही म्हणून. ह्या प्रश्नाने वेदांतला चांगलाच धक्का बसला होता. त्याने आपलं तोंड उघडलं, पण त्याच्या तोंडून शब्दच फुटला नाही. कारण शनायाप्रती त्याच्या मनात कधीच कुठलीच भावना नव्हती आणि प्रेम तर कधीच नव्हतं. तो तिचा फक्त वापर करून घेत होता. त्याने हळूहळू स्वतःला सावरलं आणि म्हणाला, सगळ्या इंडस्ट्रीला माहितीये की आपलं लग्न ठरलंय, आपण लग्न करणार आहोत ते. मग ह्या पॉइंटवर पोहोचल्यावर तू आता माझ्या प्रेमावर संशय घेतेस? तू लवकरच माझी बायको होणार आहेस, पण तरी सुद्धा तू मला समजून घ्यायचाही प्रयत्न करत नाहीयेस. प्रज्ञासाठी टॉप मॉडेल म्हणून सिलेक्ट होणं ही सोपी गोष्ट कधीच नव्हती. शनाया, ह्याच गोष्टीसाठी तर मी तुझ्यावर चिडतोय की तू काही समजूनच घेत नाहीयेस. शनाया हळूच वेदांतपासून दूर झाली. आत्तापासूनच तू सवय लावून घे माझ्या अशा वागण्याची. एवढं बोलून शनाया वेदांतला तिथेच सोडून ऑफिसमधून बाहेर पडली. वेदांत कोड्यात पडला होता. त्याला हे कळत नव्हतं की शनायाचं वागणं अचानक कसं काय बदललं, एवढा बदल तिच्यात कसा आला. सगळ्यात महत्वाचं, एवढा आत्मविश्वास कुठून आला आणि त्याला उलट उत्तर द्यायची हिंमत तिच्यात कुठून आली. बराच विचार केल्यानंतर त्यालाही हेच वाटलं की शनाया अजूनही त्याच्यावर आणि प्रज्ञावर चिडलेली आहे. ती प्रज्ञावर जळतेय म्हणून असं वागतेय. पण तिला जाऊन समजावण्याची वगैरे आता त्याच्यात ताकद नव्हती. आणि तसंही प्रज्ञाला देखील आत्ता आधाराची गरज होती. आणि शनायाचं म्हणायचं झालं तर वेदांतला खात्री होती की एकदा का तिचा राग निवळला की पुन्हा धावत पळत ती त्याच्याकडे परत येईल आणि त्याची माफी मागेल आणि सगळं काही पूर्वीसारखं सुरळीत सुरू होईल. शनायाला देखील चांगलंच माहिती होतं की वेदांत काही तिची समजूत काढायला तिच्या मागोमाग येणार नाही. तो तिच्या मनातून कधीच उतरला होता. त्यामुळे त्याची वाट वगैरे बघण्याऐवजी तिला आदित्यला भेटायची घाई होती. आदित्यचा विचार मनात येताच शनायाचा सारा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. शनाया, मी आधी तुला घरी सोडतो, तू आराम कर. आपण कागदोपत्री सारा व्यवहार उद्या करू. आनंद बराच खुश होता. आनंद, एक काम कर, तू तुझं पूर्वीचं भाड्याचं घर सोड आणि माझ्या पूर्वीच्या घरी येऊन राहा. त्यामुळे माझ्या घरावरही लक्ष राहील. तू कुलूपही बदलून टाक आणि समजा वेदांतने काही विचारलं तर सांग की तू माझ्या काळजीपोटी तिथे राहायला आलायस म्हणून. आणि त्यामुळे त्या घराच्या किल्ल्या त्याला देणं योग्य ठरणार नाही. शनायाने सुचवलं, आपण उद्याच तसा करार करू. शनायाचं बोलणं ऐकून आनंद थोडा चकित झाला. अगं, मी त्या घरी राहायला येऊ? सगळं ठीक आहे, कारण तू आता आदित्यकडे राहणार आहेस त्यामुळे. पण वेदांतला आणि बाकी सगळ्यांना असंच वाटेल की मी आणि तू एकत्र त्या घरात राहतोय म्हणून. वेदांतला आपल्याच नात्यावर संशय येईल आणि तो कदाचित त्याचा इशूही करू शकतो. शनायाने आनंदचं बोलणं उडवून लावलं. त्याचं सोड रे, त्याला आता फारशी किंमत नाहीये माझ्या आयुष्यात. त्याचं बोलणं कोण मनावर घेत आहे? उद्या काही बोललाच तर माझी तयारी आहे त्याला उत्तर द्यायची. तू बिनधास्त त्या घरी राहू शकतोस. ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. माझे भाड्याचे पैसे देखील वाचतील. एवढं बोलून झाल्यावर आनंदने शनायाकडे मिश्किलपणे पाहिलं आणि म्हणाला, मग शार्क एंटरटेनमेंटचे मालक मिस्टर आदित्य देसाई वागायला कसे आहेत? फार प्रेम करतात का तुझ्यावर? हातातला कागद आनंदच्या डोक्यावर आपटत शनाया म्हणाली, नसत्या चौकशा करू नकोस, कळलं ना? आणि त्यावर दोघंही खळखळून हसले. घरी परत आल्यावर शनायाकडे बराच मोकळा वेळ होता. आदित्य अजूनही घरी परतला नव्हता. आपल्या नवऱ्यासाठी काहीतरी बनवावं म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. तिथे घरातले नोकर रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते. त्यांना पाहून आपले केस मागे बांधत शनाया म्हणाली, मी मदत करते तुम्हाला. मॅडम, तुम्ही कशाला तसदी घेताय? स्वयंपाक करणारी साधारण 40च्या वयाची बाई होती. ती लगबगीने हे म्हणाली. तिला बघता क्षणी शनाया आवडली होती.
नाहीतर कुठल्या मालकाची बायको स्वयंपाकघरात येऊन नोकरांना मदत करायची तयारी दाखवते? एक काम करा तुम्ही, आजचा दिवस तुम्ही सुट्टी घ्या, मी स्वतः आदित्य साहेबांसाठी स्वयंपाक करते. शनाया सगळ्या नोकरांना स्वयंपाकघरातून बाहेर काढत म्हणाली. आदित्य देसाई घरी येईपर्यंत बराच उशीर झाला होता, पण त्याने घरी येता क्षणी पहिली गोष्ट कुठली केली असेल तर ती म्हणजे शनायाला शोधणं. त्याला नोकर करवी कळलं की ती किचनमध्ये आहे ते. त्याने सरळ आपला मोर्चा किचनकडे वळवला. एप्रन घातलेली शनाया पाठमोरी उभी होती आणि तिचं संपूर्ण लक्ष जेवण बनवण्यात होतं. आपण आल्याचं तिच्या लक्षातही न आल्याचं पाहून आदित्यला आश्चर्य वाटलं. त्याचं लक्ष तिच्या लांब सडक पायांकडे गेलं. तो स्वतःच्या मनाला आवर घालू शकला नाही. त्याने सरळ जाऊन तिला मागून मिठीत घेतलं. आदित्य, फाजीलपणा करू नकोस, मी जेवण बनवतेय ना. आदित्यने हात पुढे करून सरळ गॅस बंद केला. तिची हनुवटी उचलून धरली आणि म्हणाला, पण मला आत्ता तुझ्याशिवाय दुसरं काहीच खाण्यात रस नाहीये. शनायाने आपल्या हातातला तवा बाजूला ठेवून दिला आणि तिने वळून आदित्यला मिठी मारली. कितीतरी वेळ ते तसेच उभे होते. आदित्य म्हणाला, अजून जास्त वेळ अशी राहिलीस तर मी स्वतःला आवर नाही घालू शकणार. शनाया झटकन ओशाळल्यागत त्याच्यापासून बाजूला झाली आणि तिने पटकन गॅस चालू केला आणि आपलं काम चालू ठेवलं. आदित्यने मिश्किलपणे हसत शनायाचं डोकं थोपटलं आणि म्हणाला, चल, मी तुला मदत करतो. आदित्य देसाईला जेवण बनवता येतं? शनायाने भुवया उंचावत विचारलं. आज मी तुला हे जेवण बनवू देतोय, पण यापुढे पुन्हा स्वयंपाकघरात यायचं नाही. कशाला उगाच त्रास करून घेतेस? अरे वा, टिपिकल नवरेगिरी, शनाया हसत म्हणाली. दोघांनी मिळून छान जेवण बनवलं. दोघांच्याही हाताला मस्तच चव होती. शनायाने आदित्यच्या आवडीचे पदार्थ केले होते, तर आदित्यने शनायाच्या आवडीचे. डायनिंग टेबल एकदम वेगवेगळ्या पदार्थांनी भरून गेलं होतं. सजवलेल्या डायनिंग टेबलकडे दोघंही कौतुकाने पाहत होते, पण दुसऱ्या क्षणी त्यांनी त्या पदार्थांवर ताव मारायला सुरुवात केली. जेवता जेवता शनायाने वेदांची माहिती पुरवली. मी कदाचित उद्या आउटडोअर शूटसाठी लोणावळ्याला जाईन. बहुतेक रात्री घरी परत यायला जमणार नाही मला. अगं, पण उद्या तुमच्या कागदपत्रांवर सह्या व्हायच्या होत्या ना, तुम्ही डायरेक्टली दुपारी निघणार आहे का? शनायाने चपातीचा घास तोंडात कोंबत उत्तर दिलं, HF कंपनीचं नवीन प्रोडक्ट लॉन्च जरा अर्जंट आहे. आदित्य, मला थोडा वेळ दे, मी नक्कीच तुला अभिमान वाटण्यासारखं काम करून दाखवेन. त्याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाहीये. आदित्य शनायाच्या प्लेटमध्ये वाढत म्हणाला आणि खरोखरच आधी त्याला पाहायचं होतं की शनाया वेदांत आणि प्रज्ञाचं डोकं कसं ठिकाणावर आणते ते. बाहेर थंडगार वारा वाहत होता आणि थोडाफार पाऊसही पडून गेला होता. वेदांच्या घरी परतल्याबरोबर प्रज्ञाने आदळआपट करायला सुरुवात केली होती. दिसेल ती वस्तू धरून तिने जमिनीवर आपटून फोडून टाकली होती. जेव्हा तिला हे कळलं होतं की उद्याच शनाया आणि HF मधलं कॉन्ट्रॅक्ट फायनल होणार होतं, तेव्हापासून तर तिच्या रागाला आवर घालता येत नव्हता. आणि त्यातही वेदांतने शनायाला मदत केली होती हे तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. वेदांत दरवाजा ढकलून आत आला. समोरचं दृश्य पाहून त्याला बराच धक्का बसला. प्रज्ञा हातात फुलदाणी घेऊन उभी होती. तो धावत प्रज्ञाकडे गेला आणि त्याने तिला मिठीत घेतलं. प्रज्ञा, अगं अशी उदास होऊ नकोस ग, चिडचिड करू नकोस, हे आपल्या बाळासाठी चांगलं नाहीये. अच्छा, मला आश्चर्य वाटते वेदांत, तुला चांगलंच माहितीये चिडचिड बाळासाठी चांगली नाहीये, पण तरी देखील तू शनायाला हे कॉन्ट्रॅक्ट का साईन करू दिलंस? हे बघ, आपल्याकडे अजून बऱ्याच संध्या येतील. मी आधीच एक नवीन मोठं काम शोधायला सुरुवातही केली आहे. तू शनायाकडे लक्ष देणं बंद कर. जर ती HF कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनली तरी त्यातून काय निष्पन्न होणार आहे? वेदांत प्रज्ञेच्या खांद्यावर थोपटत होता. डार्लिंग, ऐक माझं, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, तू कितीही मोठं कॉन्ट्रॅक्ट आणून मला दिलंस ना तरी देखील आता माझं समाधान होणार नाहीये. तू माझं कॉन्ट्रॅक्ट त्या शनायाच्या घशात घातलंयस. प्रज्ञा डोळ्यात पाणी आणत म्हणाली, तिने आधीच तुला माझ्यापासून इतकी वर्ष लांब ठेवलं. मी आत्ता तिच्या मनासारखं होऊ देणार नाहीये. खरं तर प्रज्ञाच्या असिस्टंटने तिने सांगितल्याप्रमाणे तिचे फोटोज आणि व्हिडिओज रिलीज करून टाकले होते आणि त्याचा फायदाही त्यांना होत होता. प्रज्ञाचे फॅन्स शनायाला शिवीगाळ करू लागले होते. ह्यावरही भरीस भर म्हणून तिने आपल्या असिस्टंटला शनायावर लक्ष ठेवून उद्या तिची ती कुठे जातेय, काय करतेय याबद्दलची माहिती पसरवायला सांगितली होती.
म्हणजेच प्रज्ञाचे फॅन्स शनायासाठी फोटोशूटवर अडचणी निर्माण करण्याची दाट शक्यता होती. त्या शनायाला काय वाटतंय की ब्रँड अँबॅसेडर होणं एवढं सोपं असेल? उद्या तिला कळेल की ती संपूर्ण इंडस्ट्रीतली सगळ्यात निर्लज्ज आणि मूर्ख मॉडेल आहे. HF आणि शनायामधल्या कराराचे सारे कायदेशीर व्यवहार सकाळी 9 वाजता होणार होते आणि तेव्हाच ते सगळ्या जगासमोर जाहीर केले जाणार होते. असं वाटत होतं जणू काही शनाया आणि प्रज्ञातल्या भांडणात HF कंपनीने शनायाची बाजू उचलून धरली असावी. शनायाने असं शेवटचं इव्हेंट 3 वर्षांपूर्वी केलं होतं. तिला जवळपास या सगळ्याचा विसर पडला होता. पण HF कंपनीने दिलेला पांढरा शुभ्र ड्रेस आणि त्यावरील ज्वेलरी घातल्यावर तिच्यातला आत्मविश्वास पुन्हा जागा होऊ लागला होता. तिचा चेहरा उजळून निघाला होता. आनंद त्यांच्या घरी यायला अगदी वेळेत निघाला होता. तो शनायाचा असिस्टंट असल्यामुळे आदित्यने त्याला खास परवानगी देऊन ठेवली होती. त्याने खरं तर शनायासाठी कपड्यांची व्यवस्था सुद्धा केली होती, पण आदित्य देसाईने शनायाला दिलेले कपडे आणि दागिने पाहून त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिचा वॉर्डरोब डोळे विस्फारून पाहत आनंद म्हणाला, बरोबर आहे, शेवटी तो शार्क एंटरटेनमेंटचा मालक आहे, दिलदार तर असणारच. आनंद कौतुकाने म्हणाला. त्याच वेळी आदित्य आपल्या खोलीतून बाहेर आला आणि शनायाला पाहता क्षणी तो आनंदकडे वळून म्हणाला, मला शनायाशी थोडं बोलायचं आहे. ठीक आहे, मी जरा बाहेर थांबतो. आनंद समजूतदारपणे बाहेर पडला आणि त्याने मागून शनायाच्या खोलीचं दार लावून घेतलं. शनाया आरशासमोर उभी होती. नुकत्याच उमललेल्या एका कमळासारखी ती भासत होती. अशा अवस्थेत जर ती बाहेर पडली असती तर कोणाचीही नजर तिच्याकडे वळल्याशिवाय राहिली नसती. आदित्यकडे पाहत गोड हसत तिने विचारलं, काय बोलायचं होतं माझ्याशी? आदित्यने त्यावर चकारही काढला नाही. त्याऐवजी तो घाईघाईत शनायाच्या दिशेने गेला आणि तिला मागून मिठी मारली. तिची मान आपल्याकडे वळवून घेऊन आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवून तो म्हणाला, मला तुला इथून जाऊ द्यायचं नाहीये. शनाया देखील मनाविरुद्ध त्याला ढकलत म्हणाली, मला उशीर होतोय, मी तुमचं इव्हेंट लाईव्ह बघेन. शनायाने समाधानाने मान डोलावली. ती दोघं हातात हात घालून बंगल्याबाहेर पडली. कोणी जर त्या जोडप्याकडे पाहिलं असतं तर त्यांचाही विश्वास बसला असता की ती दोघंही अगदी एकमेकांसाठीच बनलेली आहेत. आनंदनेही त्या दोघांकडे पाहिलं आणि त्याच्याही डोळ्याचं पारणं फिटलं होतं. नवरा बायको म्हणजे हे असं दिसायला हवेत, नाहीतर तो नालायक वेदांत आणि शनायाची जोडी नको रे बाबा. आनंद मनातल्या मनात पुटपुटला. थोड्याच वेळात शनाया आणि आनंदची आलिशान गाडी हायवेवरून धावत होती. वाटेत आनंद म्हणाला, कॉन्ट्रॅक्ट सायनिंग शार्प 9 वाजता होईल, आपण 8:50 पर्यंत साधारण पोहोचू तिथे. अरे वा, छान वेळापत्रक जुळवून आणलंयस तू. एवढं बोलून शनाया खाली बघत फोनमध्ये घुसली. आपण विमानाने जाणार आहोत, 3 वाजता फ्लाईट आहे. आणि हो, प्रज्ञाने तुझ्यासाठी वाटेत एक सरप्राईज तयार ठेवलंय. काही लोकांना फूस लावून तिने विमानतळावर तुझी वाट अडवायला सांगितलंय. तिच्या काही फॅन्सनी तुझी बदनामी करण्याचा प्लॅन केलाय. आनंद आपलं नाक फिंदारत म्हणाला. त्याला प्रज्ञाच्या बालिशपणाची कीव येत होती. पण ही सगळी माहिती तुला कशी काय मिळाली? शनायाने संशयाने विचारलं. कारण मी श्रेयस जोशीला प्रज्ञाच्या पाळतीवर ठेवलंय. आनंद अभिमानाने म्हणाला, आपण ते जे काही करतो आहोत ते त्यांना करू देऊया. होऊ दे त्यांना खुश थोडं. एकदा का व्हिडिओ रिलीज झाला की नंतर आपण पाहू ना कोणाची किती बदनामी होते ते. अशी चपराक बसेल ना. शनाया मान डोलवत हसली. प्रज्ञाकडे नक्कीच एवढी ताकद होती की ती अशी माणसं सहजपणे उभी करू शकत होती. पण ही बातमी प्रज्ञाने बाहेर पसरवल्यामुळे शनायाचे काही चाहते देखील विमानतळावर तिची वाट पाहतच होते. 8:50 अगदी वेळेवर शनाया हॉटेलमध्ये दाखल झाली. तिथेच कॉन्ट्रॅक्ट सायनिंग सेरेमनी होणार होती. तिच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं. आनंदने अगदी विचारपूर्वक हॉटेलवर पोहोचण्याची वेळ 8:50 ठरवली होती, कारण जर शनाया या वेळेपेक्षा लवकर पोहोचली असती तर हे शनायाची किंमत कमी ठरवणारं झालं असतं आणि त्याचबरोबर त्यांना सेरेमनीसाठी उशीर नाही होणार याचीही खबरदारी घ्यायला हवी होती. म्हणूनच तर आनंदने इतक्या काळजीपूर्वक सगळं वेळापत्रक आखलं होतं. शनायाने गाडीतून बाहेर उतरून रेड कार्पेटवर आपला पाय ठेवताच सगळीकडून फोटोज व फ्लॅशलाईट्सचा तिच्यावर वर्षाव झाला आणि त्याचबरोबर पत्रकारांचे प्रश्नही तिच्या कानावर पडू लागले. पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
शनाया, तू जाहीरपणे माफी मागितल्यानंतर अचानक गायब झालीस. जेव्हा तू परत आलीस तेव्हा तो प्रज्ञाकडून तिचं कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतलं होतंस. हा सगळा तुझा प्लॅन होता का? प्रज्ञाने तिच्या मेहनतीचे फोटोज अपलोड केले आहेत आज सकाळीच. या सगळ्याचा काय अर्थ लावायचा? ती तुझ्यावर हे डील हिसकावून घेतल्याचा आरोप करतेय का? शनाया, तुम्ही मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये पुन्हा परत येणार आहात का? शनायाने साऱ्या प्रश्नांची उत्तरं हसत हसत दिली. हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर तिने HF कंपनीच्या साऱ्या अरेंजमेंट्स शांतपणे ऐकून घेतल्या आणि त्यानुसार त्यांना सहकार्य देखील केलं. त्यामुळे HFचे कर्मचारी देखील खुश झाले, कारण बऱ्याच वेळा मॉडेल्स त्यांचं ऐकून न घेता आपलंच घोडं पुढे दामटायच्या. दुसरीकडे खरं तर वेदांत ही सेरेमनी अटेंड करणार होता, पण तो कामात व्यस्त असल्यामुळे शनाया तिच्या असिस्टंट सोबत आली होती. ह्यामुळे खरं तर मीडियामध्ये साहजिकच असा संदेश गेला होता की शनाया आणि टॅलेंट एंटरटेनमेंटमध्ये वाद चालू आहेत ते. पण खरं सांगायचं तर वेदांत खरोखरच बिझी होता. हो, प्रज्ञाला सावरण्यात. कारण प्रज्ञा काहीही झालं तरी तिला ह्या इव्हेंटला हजर राहू देणार नव्हती. शार्क एंटरटेनमेंट. आदित्य देसाई आपल्या ऑफिसमध्ये बसून लाईव्ह प्रोग्राम पाहत होता. टीव्ही स्क्रीनवर शनाया फार शांत आणि सुंदर भासत होती. हा इव्हेंट संपता संपता आदित्य देसाईने आपल्या असिस्टंटला लगेच फोन लावला. आज दुपारी 4 बॉडीगार्ड्स शनायासोबत पाठव. ती विमानात बसेपर्यंत आणि विमानाने उड्डाण घेईपर्यंत ते 4ही बॉडीगार्ड्स तिच्या सोबतच राहिले पाहिजेत. येस सर. आदित्य देसाईला चांगलंच माहिती होतं ह्या ब्रँड अँबॅसेडर डीलमध्ये आतापर्यंत सगळं काही सुरळीत झाल्यासारखं वाटत होतं, पण ही पुढे येणाऱ्या वादळाची नांदी होती. करारपत्रावर सह्या झाल्यानंतर शनाया कंपनीच्या सिनियर ऑफिसरसोबत लंचसाठी थांबून बरोबर 1 वाजता शनायाने हॉटेल सोडलं आणि ती आणि आनंद विमानतळाच्या दिशेने निघाले. जसजसे ते विमानतळाच्या जवळ पोहोचत होते तसतसं आनंदची चिंता वाढत होती. तो चिंतातूरपणे शनायाला म्हणाला, शनाया, मी तुला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, पण तुलाही स्वतःला थोडं जपावं लागेल. प्रज्ञाची माणसं नक्की काय करतील काहीच सांगता येत नाही. तुला काय वाटतंय आनंद, मी माझ्या मनाची तयारी केली नसेल आणि मी स्वतःला सांभाळू नाही शकणार? तिने मंद स्मित केलं. आत्तापर्यंत तरी सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे झालं होतं, मग घाबरायचं कशाला? 3 वर्षांपूर्वी ती आधीच सारे अनुभव घेऊन मोकळी झाली होती. त्यांची गाडी थोड्याच वेळात विमानतळाजवळ थांबली. आनंद आधी गाडीतून बाहेर पडला आणि त्यांचं सामान बाहेर काढल्यानंतर त्याने शनायाला देखील बाहेर उतरायला मदत केली. आधी कोणाचं त्यांच्यावर फारसं लक्ष नव्हतं, पण जसं त्यांनी विमानतळावर पाऊल ठेवलं तसं काही लोक त्यांच्याकडे फुलं घेऊन त्यांचं अभिनंदन करायला धावत पळत आले. फुलांचा गुच्छ शनायाच्या हातात जवळपास कोंबण्यात आला, पण ती तो हातात पकडणार एवढ्यातच ती फुलं आणि बाकी भेटवस्तू जमिनीवर विखुरल्या. दुसऱ्या क्षणी सगळेजण स्तब्ध झाले. तिथे शांतता पसरली. त्यांनी इतक्या प्रेमाने आणलेल्या भेटवस्तूंचा झालेला अपमान पाहून ते चाहते निराश झाले. शनाया, ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे? आम्ही तुमच्यासाठी प्रेमाने हे सगळं आणलं होतं, तुम्ही ते जमिनीवर पाडलत. मोठ्यात मोठे हिरो हिरोईन सुद्धा असं नाही वागत, आणि तुम्ही असं वागलात. शनायाच्या झटकन लक्षात आलं की ही सगळी प्रज्ञाचीच माणसं आहेत आणि हाच तो तिने घडवून आणलेला प्लॅन आहे. आत्तापर्यंत सारा प्लॅन दोघांच्या लक्षात आला होता, त्यामुळे तिने झटकन माफी मागितली. माफ करा, मी नीट पकडू शकले नाही. ते हातातून निसटलं, मी मुद्दामहून नाही केलं. हे चुकून झाल्यासारखं वाटत नाहीये शनाया मॅडम, तुम्ही जाणून बुजून या वस्तू फेकून दिल्या. तेवढ्यात गर्दीतून एक दुसरा आवाज आला. हो हो शनाया, मी पाहिलं, तू हे मुद्दामच फेकून दिलंयस. त्या लोकांनी तिथे गडबड गोंधळ करायला सुरुवात केली. ती येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवून घडलेला प्रकार सांगू लागले. एक कॉन्ट्रॅक्ट काय तुला मिळालं तर तू लगेच स्वतःला प्रज्ञाच्या बरोबरीची समजायला लागलीस का? प्रज्ञा तिच्या सगळ्या चाहत्यांना अगदी प्रेमाने भेटते आणि त्यांनी दिलेली भेटवस्तू देखील हसत हसत स्वीकारते आणि त्यांच्यासोबत फोटोज देखील काढते. तुझी आणि तिची बरोबरी कधीच नाही होऊ शकत. तू प्रयत्नही करू नकोस. या सगळ्या गोंधळामुळे तिथे जास्तीत जास्त लोक जमा झाले आणि पाहता पाहता बघ्यांची गर्दी वाढली. जवळपास 100 लोकांनी शनायाला गराडा घातला होता. विमानतळावरील बाकीच्या लोकांची गर्दी पाहून प्रज्ञाच्या माणसांनी आपल्या प्लॅनची दुसरी स्टेप अंमलात आणायचं ठरवलं. ते शनायाला धक्काबुक्की करू लागले. तुला काय वाटतं, प्रज्ञा मॅडम एवढी वर्ष टॉपवर कशा आहेत आणि तू कशी रसातळाला मिळाली? आत्ता मला कळलंय, हे तुझ्या वागण्यामुळे आहे. तुला दुसऱ्याचा मान ठेवता येत नाही, त्यामुळे तुला बाकीच्यांनी किंमत देणं सोडून दिलंय.
तू ते कॉन्ट्रॅक्ट प्रज्ञाला परत कर. हो हो, बरोबर आहे. पूर्वी तर मलाही तू आवडत होतीस, पण आता तूच मी दिलेली ही फुलं जमिनीवर काढून फेकून दिलीस. तुला ना प्रज्ञा मॅडमच्या नखाची देखील सर कधी येणार नाही. तुझी लायकीच नाहीये प्रज्ञा मॅडमचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायची. कसं काय मिळवलं तू हे सगळं? आम्हालाही सांग. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.